नमस्कार मित्रो, मी ऋषिकेश मीरा मुंगुटराव अहेरकर पुन्हा एकदा घेऊन आलो आपल्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ, जो की आपला चॅप्टर चालू आहे ॲब्झॉर्प्शन आणि डायजेशन यामधला। जे एलिमेंटरी कॅनलमधले आपण ऑर्गन बघत होतो, फॅरिंग्सपर्यंत आलो होतो आणि फॅरिंग्सपासून जे समोरचे ऑर्गन राहिले होते ते आता आपण कंटिन्यू करू। आता कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि शेअर करा। बघा, कुठलाही विलंब न करता आपण येऊ आपल्या आता टॉपिकवर। जो आपला पार्ट चालू होता तो होता फॅरिंग्स। बघा, फॅरिंग्स काय तर आता फॅरिंग्स काय तर फॅरिंग्स जेव्हा आपण फॅरिंग्सबद्दल बोलतो तर फॅरिंग्स हा एक फॅरिंग्स बक्कल कॅव्हिटी इज फॉलोड बाय द फॅरिंग्स। म्हणजे बक्कल कॅव्हिटी म्हणजे जे आपलं माउथ आहे, एक्झॅक्टली माउथ संपल्यानंतरच जी आपला नेक्स्ट एलिमेंटरी कॅनलचा ऑर्गन लागते त्याला आपण काय म्हणून राहिलो, फॅरिंग्स। म्हणजे बक्कल कॅव्हिटी इज फॉलोड बाय द फॅरिंग्स। त्याच्यानंतर बघा, फॅरिंग्स इज कॉमन पॅसेज फॉर डायजेस्टिव्ह अँड रेस्पिरेटरी सिस्टीम। एक महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्या फॅरिंग्सबद्दल सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय आहे की फॅरिंग्स हा कॉमन पॅसेज आहे। कशासाठी? रेस्पिरेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी। म्हणजेच रेस्पिरेशन आणि डायजेशन ह्या दोन्ही सिस्टीम आहेत, म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम ह्या दोन्ही सिस्टीम काय करत आहेत, आपल्या फॅरिंग्सचा यूज करत आहेत। म्हणजे फॅरिंग्स हा एक कॉमन पॅसेज झाला कशासाठी, आपल्या डायजेस्टिव्ह आणि रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी। त्याच्यानंतर बघा, हेन्स इट इज सब डिवायडेड इंटू ओरोफॅरिंग्स अँड नॅसोफॅरिंग्स। म्हणूनच याला आपण सब डिवायडेड करतो। आपण फॅरिंग्सला काय करू राहिलो, सब डिवाइड करू राहिलो। कशामध्ये? एक नॅसोफॅरिंग्समध्ये आणि दुसरा ओरोफॅरिंग्समध्ये। बघा, आता नॅसोफॅरिंग्स काय, ओरोफॅरिंग्स काय, पार्ट आहेतच फॅरिंग्सचे, पण नेमकं त्याचं वर्किंग काय तर बघूया। नॅसोफॅरिंग्स इज अ पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम। नॅसोफॅरिंग्स हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट आहे। बघा, नॅसोफॅरिंग्स इज अ पार्ट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम अँड कंडक्ट एअर अप टू द लंग्स। म्हणजे लंग्सपर्यंत एअर कंडक्ट करण्याचं काम कोण करू राहिलं, तुमचा नॅसोफॅरिंग्स। नॅसोफॅरिंग्स हा तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट आहे आणि लंग्सपर्यंत जी एअर कंडक्ट होऊ राहिली ती कंडक्ट करण्याचं काम कोण करू राहिलं तर नॅसोफॅरिंग्स। त्याच्यानंतर व्हाईल ओरोफॅरिंग्स काय आता, व्हाईल ओरोफॅरिंग्स इज द पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम विच कंडक्ट फूड फ्रॉम माउथ टू इसोफॅगस। आता जसं नॅसोफॅरिंग्स काय करत होतं, एअर कंडक्ट करण्याचं काम करत होतं, तसंच ओरोफॅरिंग्स हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट असल्यामुळे ऑब्विसली काय करणार आहे, कंडक्ट फूड। जसं नॅसोफॅरिंग्सने एअर कंडक्ट केली तसंच आपला ओरोफॅरिंग्स फूड कंडक्ट करणार आहे। कुठपासून? फ्रॉम माउथ टू फॅरिंग्स। म्हणजे माउथपासून तर फॅरिंग्सपर्यंत जे फूड कंडक्ट करण्याचं काम आहे ते कोणाचं आहे तर ओरोफॅरिंग्सचं। बघा, नॅसोफॅरिंग्स पाहिलं, ओरोफॅरिंग्स पाहिलं। नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ही डायग्राममध्ये बघा, ही नॅसोफॅरिंग्स दिसते, हे नोजपासून आलेलं। हा जो नोजपासून तर फॅरिंग्सपर्यंत कनेक्टेड पार्ट आहे त्याला आपण काय म्हटलं, नॅसोफॅरिंग्स। नंतर हा माउथ बक्कल कॅव्हिटीपासून तर फॅरिंग्सपर्यंत झालेला हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हटलं ओरोफॅरिंग्स। आणि हा तिसरा प्रकार आहे फॅरिंग्सचा ज्याला आपण काय म्हणतो, लॅरेंजिओफॅरिंग्स। लॅरेंजिओफॅरिंग्स काय, लॅरिंग्स आणि फॅरिंग्सच्या मधातला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, लॅरेंजिओफॅरिंग्स। बघा, तिन्ही पार्ट पाहिले, नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरेंजिओफॅरिंग्स। त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे जो की आपल्या एलिमेंटरी कॅनलचा नेक्स्ट ऑर्गन आहे, त्याला आपण काय म्हणू, इसोफॅगस। आता इसोफॅगस काय आहे की जसं बक्कल कॅव्हिटी संपल्याबरोबरच आपला फॅरिंग्स लागला, तसंच फॅरिंग्स संपल्यानंतर आपल्या एलिमेंटरी कॅनलचा जो नेक्स्ट ऑर्गन आहे तो आहे आता इसोफॅगस। इट इज अ लॉंग, आता इसोफॅगस काय बघा, एक लॉंग, थिन, नॅरो। थिन आणि थिकमध्ये फरक समजते ना। थिन म्हणजे पातळ, थिन म्हणजे काय, पातळ, आणि थिक जर असलं तर जाड। लक्षात घ्या, हे काय, एक लॉंग, थिन, नॅरो ट्यूब। एक लॉंग आहे, थिन आहे आणि नॅरो ट्यूब आहे, कनेक्टिंग फॅरिंग्स टू स्टमक। जी कशाला कनेक्ट करू राहिली, स्टमक पासून, म्हणजे फॅरिंग पासून तर स्टमकला कनेक्ट करणारी। जसं माउथमधून जे फूड आलं ते कोणापर्यंत गेलं, फॅरिंग्सपर्यंत। आता फॅरिंग्सपासून तर स्टमकपर्यंत फूड कंडक्ट करण्याचं काम जे आहे ते आहे आता इसोफॅगसचं। त्याच्यानंतर बघायची लेंथ दिली आहे तुम्हाला, इट इज अबाउट 25 सेंटीमीटर लॉंग। म्हणजे जे इसोफॅगस आहे फॅरिंग्सपासून स्टार्ट होऊ राहिली, स्टमकपर्यंत एंड होऊ राहिली, त्याची टोटल जी लेंथ आहे ती 25 सेंटीमीटर आहे। बघा, एक लॉंग, थिन आणि नॅरो ट्यूब आहे, जी काय आहे ज्याला आपण काय म्हटलं आहे, जी कनेक्ट करू राहिली फॅरिंग्सपासून। इथं काय असणार आहे, फॅरिंग्स, आणि हा तुमचा खाली इथं असणार आहे स्टमकवाला पार्ट, म्हणजे तुमच्या स्टमकला कनेक्ट करू राहिली हा तुमचा स्टमक। याची जी लेंथ आहे तुम्हाला दिलेली आहे 25 सेंटीमीटर।
या ट्यूबला काय म्हटलं आहे तुम्ही इसोफॅगस. बघा इंटरनली इसोफॅगस इज लाईन बाय इपिथेलियल सेल फॉर्मिंग अ लाइनिंग कॉल्ड एज म्युकस मेम्ब्रेन. जेव्हा आपण इंटरनल या इसोफॅगसचा विचार करतो, इंटरनली हे जे इसोफॅगस आहे ही इपिथेलियल सेल्सनी लाईन झालेली आहे. बघा याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहेत इपिथेलियल सेल्स आणि हे काय एक मेम्ब्रेन फॉर्म करू राहिलं. हे इपिथेलियल सेल काय करू राहिलं एक मेम्ब्रेन फॉर्म करू राहिलं. इंटरनली इसोफॅगस इज लाईन बाय इपिथेलियल सेल फॉर्म्स अ लाइनिंग, एक लाइनिंग फॉर्म करू राहिलं, त्याला आपण म्हटलेलं आहे म्युकस मेम्ब्रेन. हे जे मेम्ब्रेन हे लाइनिंग जे फॉर्म करू राहिला इपिथेलियल सेल इसोफॅगसच्या आतमध्ये त्याला आपण काय म्हटलेलं आहे म्युकस मेम्ब्रेन. द म्युकस मेम्ब्रेन सिक्रेट व्हिस्कस वॉटरी फ्लुइड कॉल्ड एज म्युकस. आता त्या इपिथेलियल सेल का बरं प्रेझेंट आहेत बा आणि ते का बरं मेम्ब्रेन फॉर्म करत आहेत, तर बघा इपिथेलियल सेलनी एक लाइनिंग फॉर्म केली, त्या लाइनिंगनी काय केलं एक मेम्ब्रेन फॉर्म केलं, त्या मेम्ब्रेनला आपण नाव दिलं म्युकस मेम्ब्रेन. आता हे म्युकस मेम्ब्रेन काय करणार आहे, हे म्युकस मेम्ब्रेन काय करते एक व्हिस्कस वॉटरी फ्लुइड सिक्रेट करते. बघा कसं आहे ते फ्लुइड, एक व्हिस्कस आहे वॉटरी फ्लुइड आहे. व्हिस्कस म्हणजे चिकट वॉटरी फ्लुइड सिक्रेट करू राहिलं, त्याचं नाव काय तर म्युकस. जे काय सिक्रेट करू राहिलं म्युकस. हे ज्या लाइनिंग्स आहेत ह्या इपिथेलियल सेलच्या ज्याला आपण म्युकस म्हटलं, म्युकस मेम्ब्रेन म्हटलं, ते म्युकस मेम्ब्रेन कोणता सबस्टन्स सिक्रेट करू राहिले जो की व्हिस्कस वॉटरी फ्लुइड आहे, त्याचं नाव आहे म्युकस. त्याच्यानंतर बघा म्युकस हेल्प्स टू मेक अ स्पॅसेस स्मूथ फॉर द फूड. आता म्युकसचं वर्किंग काय, तर म्युकस काय करू राहिला की जो इसोफॅगसचा सरफेस आहे, बघा म्युकस काय करू राहिला, हा जो सरफेस आहे इसोफॅगसचा याला स्मूथ बनवण्याचं काम करू राहिला. स्मूथ जर हा सरफेस जो आहे इसोफॅगसचा तो इंटरनली स्मूथ असला, तो स्लिपरी असला, तर जो येणारा बोलस आहे, बोलस म्हणजे फूड सबस्टन्सेस, जो येणारा बोलस आहे तो स्टमकपर्यंत कुठलीही अडथळा कुठलाही फ्रिक्शन न होता एकदम आरामात स्लीप होऊन जाईल फॅरिंग्सपासून तर स्टमकपर्यंत. त्यासाठी जो इसोफॅगसचा इंटरनल सरफेस आहे तो स्मूथ पाहिजे, तो स्लिपरी पाहिजे, जो की इपिथेलियल सेल्सनी फॉर्म झालेली लाइनिंग बनवत आहे. लक्षात आलं. आणि ते एक म्युकस मेम्ब्रेन फॉर्म करते आणि ते म्युकस काय करू राहिलं म्युकस नावाचा सबस्टन्स सिक्रेट करू राहिलं. द फूड मूव्स थ्रू द इसोफॅगस ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ सर्क्युलर मसल्स. जे फूड आहे ते इसोफॅगसमधून मूव्ह होऊन राहिलं. बघा फूड सबस्टन्सेस इथून येतील आणि कुठून मूव्ह होतील या इसोफॅगसमधून तर स्टमकपर्यंत. पण कसे मूव्ह होतील बघा एका प्रोसेसनी मूव्ह होतात ते कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ सर्क्युलर मसल्स. म्हणजे याच्यामध्ये ह्या ज्या सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतील इसोफॅगसच्या, ह्या ज्या सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतील या सर्क्युलर मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन या प्रोसेसमुळे ते फूड सबस्टन्सेस आहे तो बोलस आहे तो इसोफॅगसमधून खाली स्टमकपर्यंत हे करू राहिला ट्रान्सफर होऊ राहिला. दिस मुवमेंट इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. आणि या मुवमेंटला आपण काय म्हणून राहिलो पेरिस्टाल्सिस. त्या मुवमेंटला आपण काय म्हणून राहिलो पेरिस्टाल्सिस. बघा तुम्हाला पेरिस्टाल्सिस दाखवतो. कन्सिडर करा हे तुमची इसोफॅगस आहे, हा जो बोलस आहे हा बोलस आपल्या फॅरिंग्सपासून आला, आता तो इसोफॅगसच्या थ्रू खाली कुठं चालला स्टमककडे चालला. तर बघा याची मुवमेंट कशी होते की ह्या ज्या सर्क्युलर मसल्स आहेत या ज्या सर्क्युलर मसल्स प्रेझेंट आहेत याच्यामध्ये सर्क्युलर मसल्स प्रेझेंट आहेत इसोफॅगसच्या, याचं कॉन्ट्रॅक्शन बघा इथं कॉन्ट्रॅक्ट झालेल्या दिसतात. बघा कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर मसल ह्या कॉन्ट्रॅक्ट होतात. जसं जसा बोलस समोर जाते तशा त्या परत काय होतात रिलॅक्स होतात. लक्षात आलं. या कॉन्ट्रॅक्शन आणि या रिलॅक्सेशन प्रोसेसला आपण काय म्हणून राहिलो पेरिस्टाल्सिस. या प्रोसेसला आपण काय म्हणून राहिलो पेरिस्टाल्सिस. कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ऑफ सर्क्युलर मसल्स ऑफ इसोफॅगस. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की इसोफॅगस कंडक्ट फूड अप टू द स्टमक. आता आपण इसोफॅगसनी घेतलेलं फूड कोणापासून आहे फॅरिंग्सपासून. फॅरिंग्सपासून जे घेतलेलं फूड आहे ते इसोफॅगस कोणापर्यंत कंडक्ट करू आलं तर स्टमकपर्यंत. नेक्स्ट पार्ट बघायचा आपल्याला आता इसोफॅगस नंतर नेक्स्ट आपल्या एलिमेंटरी कॅनलचा जो ऑर्गन आहे तो आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन स्टमक. आता स्टमक काय आहे बघा की इसोफॅगस संपल्यानंतर जे फूड सबस्टन्सेस आपण माउथ इंजेक्शन प्रोसेसद्वारे माउथमधून इंटेक घेतला, बक्कल कॅव्हिटीमध्ये आले, त्यानंतर फॅरिंग्समध्ये गेले, फॅरिंग्समधून इसोफॅगसमध्ये गेले, आता इसोफॅगसमधून ते कुठं येऊ राहिले तर आपल्या स्टमकमध्ये. आता स्टमक काय तर स्टमक इज लार्जर. बघा आता स्टमकबद्दल काय सांगितलं आहे की स्टमक काय एक लार्जर आहे, थिक वॉल्ड मस्क्युलर वस्क्युलर अँड ग्लँड्युलर. बघा 3 शब्द आहेत. एक तर 2 तर तुमच्या ओळखीचेच आहेत. सर्वात पहिला आहे लार्जर थिक वॉल्ड. तो लार्ज असेल, थिक त्याच्या वॉल असतील म्हणजे त्याच्या वॉल ज्या असतील त्या जाड असतील. मस्क्युलर आहे म्हणजेच काय प्रेझेन्स ऑफ मसल्स.
त्याच्यानंतर व्हस्क्युलर आहे. व्हस्क्युलर म्हणजे प्रेझेन्स ऑफ व्हेसल्स, प्रेझेन्स ऑफ ब्लड व्हेसल्स. आणि एक नवीन शब्द आला तुमच्यासाठी आता, ग्लँड्युलर. ग्लँड्युलर म्हणजे प्रेझेन्स ऑफ ग्लँड्स, प्रेझेन्स ऑफ ग्लँड्स. ग्लँड्स म्हणजे काय, आता तुमच्या बॉडीमध्ये जिथं कुठं ग्लँड्स हा शब्द आला, आपल्या बॉडीमध्ये ग्लँड्स आपण त्या ऑर्गनला म्हणतो की जो काहीतरी आपल्या बॉडीमध्ये सिक्रेशन करू आला, कोणत्या तरी गोष्टीचं, एखादा सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स म्हणा, एखादा हॉर्मोन म्हणा किंवा एखादा ज्यूस म्हणा, जो की आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होऊ राहिला, त्या सिक्रेट करणाऱ्या ऑर्गनला आपण काय म्हणतो, ग्लँड. तर हा काय ग्लँड्युलर इन नेचर आहे, हा व्हस्क्युलर आहे, हा मस्क्युलर आहे. त्याच्यानंतर इट लाईज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द बॉडी बिलो द ह्युमन हार्ट अँड डायफ्राम. याची लोकेशन सांगितली आहे तुम्हाला. हा कुठं असते एक्झॅक्टली, स्टमक. तर तुमच्या हार्ट खाली कन्सिडर करा, माझी बॉडी आहे, माझं हार्ट काय मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी प्रेझेंट असेल आणि स्लाइटली टर्न्स टुवर्ड द लेफ्ट साईड. आता या लेफ्ट साईडच्या जस्ट बिलो खाली डायफ्राम असेल आणि डायफ्राम संपल्या लगेच तुमचं काय प्रेझेंट असेल, इथं स्टमक असेल. इट इज जस्ट बिलो प्रेझेंट, बिलो द हार्ट. आता हार्टच्या जस्ट खाली प्रेझेंट असेल बघा. त्याच्यानंतर त्याचा शेप सांगितला आहे, हा कसा आहे, जे शेप आहे, एक बॅग लाईक स्ट्रक्चर आहे अँड हायली इम्पॉर्टंट रोल इन न्यूट्रिशन. म्हणजे बघा, सर्वात आधी तुम्हाला हार्टची लोकेशन सांगितली आहे की लेफ्ट साईडला तुमचा हार्टच्या जस्ट बिलो प्रेझेंट असते, हार्टच्या आणि डायफ्रामच्या. त्याच्यानंतर त्याचा शेप सांगितला आहे की जे इंग्रजी अल्फाबेट आहे जे, त्या जे शेपसारखा तुमच्या स्टमकचा शेप असतो. त्याच्यानंतर हा एक बॅग लाईक ऑर्गन आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या एलिमेंटरी कॅनलमधला न्यूट्रिशनसाठी असणारा एक मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन म्हणून आपण या स्टमकला ओळखतो. त्याच्यानंतर बघा, एक्सटर्नली स्टमक कन्सिस्ट ऑफ 4 रिजन. जेव्हा आपण स्टमकचा विचार करतो तर एक्सटर्नली स्टमकचे आपल्याला 4 रिजन पाडलेले दिसतात. 4 रिजन आपण आपल्या सोयीनुसार पाडलेले आहेत. बघा, 4 रिजन कोणकोणते, तर सर्वात पहिला आहे कार्डियक रिजन. कार्डियक रिजन कुठं असेल, एक्झॅक्टली प्रेझेंट बिलो द हार्ट. म्हणजे हार्टच्या जस्ट खाली जो वाला पार्ट प्रेझेंट असेल त्याला आपण काय म्हणू, कार्डियक रिजन. दुसरा आहे फंडस रिजन. फंडस रिजन काय, एक्सपांडेड पार्ट आहे, जो की स्टमकचा एक्सपांड झालेला पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणू, फंडस रिजन. तिसरा अ बॉडी, ज्याला आपण सेंट्रल लार्जर पार्ट म्हणू, जो की आपल्या स्टमकच्या बॉडीचा काय असेल, सेंट्रल लार्जर पार्ट आहे, त्याला आपण बॉडी म्हणू. आणि पायलोरस किंवा पायलोरिक रिजन, जो की पोस्टेरियर पार्ट आहे तुमच्या स्टमकचा. बघा, पायलोरस किंवा पायलोरिक रिजन जो की एंडेड पार्ट आहे, पोस्टेरियर पार्ट आहे तुमच्या स्टमकचा. बघा, डायग्रामच्या थ्रू आपण त्याला बघूच. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे की स्टमक इज अ स्टोरेज ऑर्गन अँड ॲक्ट्स ॲज अ स्टोअर टू फूड सबस्टन्सेस. म्हणजे तुमचं फंक्शन काय आहे स्टमकचं, की स्टमक काय एक स्टोरेज ऑर्गन आहे आणि तो काय स्टोअर करून ठेवू राहिला, तर फूड सबस्टन्सेस स्टोअर करण्याचा एक जो ऑर्गन आहे आपल्या एलिमेंटरी कॅनलचा, त्याला आपण काय म्हणून राहिलो, स्टमक. त्याच्यानंतर बघा, स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्युसेस. तुम्हाला मी म्हटलं होतं स्टमक काय ग्लँड्युलर नेचर आहे. ग्लँड्युलर आहे म्हणजे तो काहीतरी सिक्रेट करेल. आता सिक्रेट काय करते, स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्युसेस. गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट करायला जे कंटेन करतात HCl. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड. ते काय सिक्रेट करू आले, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड विच ब्रिंग्स अबाउट पार्शियल डायजेशन. म्हणजे HCl काय करत आहे, तर पार्शियल डायजेशन करण्याचं जे काम आहे ते कोण करत आहे, HCl. लक्षात आलं. आता फोकस करूया आपण डायग्राम ऑफ स्टमकचा. बघा, स्क्रीनवर तुमच्या समोर जे दिसत आहे ती आहे एक्झॅक्टली डायग्राम ऑफ फिगर ऑफ स्टमक. बघा, आता तुम्हाला सांगितलं आहे की कार्डियक रिजन कोणता आहे, तर एक्झॅक्टली जस्ट बिलो द हार्टच्या खाली जो प्रेझेंट असेल तो तुमचा पहिला पार्ट असेल, त्याला आपण काय म्हणू, कार्डियक रिजन. नेक्स्ट वाला जो पार्ट असेल तो आहे तुमचा एक्सटेंड झालेला पार्ट आहे तुमच्या स्टमकचा. हा जो पार्ट आहे हा एक्सटेंड झालेला पार्ट आहे, त्याला तुम्ही म्हणा फंडस रिजन. बघा, त्याला तुम्ही म्हणू शकता किंवा तो आहे तुमच्या स्टमकचा फंडस रिजन. नेक्स्ट वाला जो पार्ट आहे तो तुमच्या स्टमकचा हा सेंट्रल वाला पार्ट, ज्याला आपण काय म्हणतो, बॉडी. ते सेंट्रल वाला पार्ट जो आहे तो बॉडी रिजन म्हणा किंवा बॉडी म्हणा, तो आपल्या सेंट्रल पार्ट आहे आपल्या स्टमकचा. आणि जो पोस्टेरियर एंड आहे ज्याला आपण म्हणतो पायलोरिक रिजन और पायलोरस रिजन, तो लास्ट पार्ट आहे तुमच्या पायलोरिक रिजन स्टमकचा, ज्याला आपण म्हणतो पायलोरिक रिजन.
लक्षात आलं. असे 4 वेगवेगळे पार्ट आहेत बघा. हा कार्डियक रिजन आहे, त्याच्यानंतर हा वाला फंडस रिजन आहे, हा वाला बॉडी आहे सेंट्रल पार्ट, आणि हा वाला तुमचा आहे पायलोरिक रिजन. हे 4 वेगवेगळे पार्ट तुम्हाला तुमच्या स्टमकचे आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्टमक लोकेटेड इन द अप्पर लेफ्ट पोर्शन ऑफ द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. जर आपण ॲब्डोमिनल कॅव्हिटीचा विचार केला, हे आपली ॲब्डोमिनल कॅव्हिटी कुठं प्रेझेंट असते? जस्ट बिलो द थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटीच्या खाली प्रेझेंट असते आपली ॲब्डोमिनल कॅव्हिटी. ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या अप्पर लेफ्ट पार्टला, मग अप्पर आणि लेफ्ट पार्टला जो पार्ट म्हणा जो ऑर्गन प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणून राहिलो? स्टमक म्हणून राहिलो. ती झाली तुमच्या हा स्टमकची एक्झॅक्ट लोकेशन. पायलोरस इज अ नॅरो डिस्टिल पार्ट ऑफ द स्टमक. आणि पायलोरस काय? एक नॅरो डिस्टिल पार्ट आहे बघा. पायलोरस काय? एक नॅरो डिस्टिल पार्ट आहे तुमच्या स्टमकचा. काय आहे हा? नॅरो. तो नॅरो डिस्टिल पार्ट तुमच्या स्टमकचा काय? नॅरो डिस्टिल पार्ट. कोणता? हा पायलोरसवाला. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, स्टमक इज अ वाइडेस्ट एलिमेंटरी कॅनल. आणि स्टमक काय? वाइडेस्ट ऑर्गन आहे तुमच्या एलिमेंटरी, कम्प्लीट एलिमेंटरी कॅनलचे आपण जेवढेही ऑर्गन घेतले माउथपासून तर तुमच्या लार्ज इंटेस्टाईन ॲनसपर्यंत बघा, माउथ, बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स, इसोबॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस, हे जेवढेही काही ऑर्गन आहेत तुमच्या एलिमेंटरी कॅनलचे त्यामधला सर्वात जो वाइडेस्ट पार्ट असेल तो असेल तर तुमचा स्टमक आहे. त्याच्यानंतर ह्युमन बिंग इज हंग्री व्हेन स्टमक इज एम्प्टी. म्हणजे जेव्हा तुमचं स्टमक एम्प्टी असते, म्हणजेच तुमचं पोट जेव्हा खाली असते तेव्हा तुम्ही हंग्री असता, तेव्हा तुम्ही भुकेले असता. लक्षात घ्या. तेव्हाच तुम्हाला चिडचिड जास्त होते, तेव्हाच तुम्ही तुमच्या घरात तुमच्या बहिणीशी भांडण करता, तुमच्या भावाशी भांडण करता, कॉलर तुमच्या मित्राशी भांडण करता. तर भांडण करत न जो तुमचं जे एम्प्टी पोट आहे, जे एम्प्टी स्टमक आहे ते फिलअप करत जा, म्हणजे तुमचा जो मूड चिडचिडचा आहे ते नॉर्मल होऊन जाईल. म्हणजेच लक्षात घ्या की जेव्हा तुमचा पोट एम्प्टी असते, स्टमक एम्प्टी असते, तेव्हा तुम्ही काय असता? तर हंग्री असता. लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्टवाला पार्ट जो बघायचा आहे तो आपल्याला आता आहे स्मॉल इंटेस्टाईन. स्टमक नंतर जो नेक्स्ट ऑर्गन येणार आहे आपल्या एलिमेंटरी कॅनलचा त्याला आपण काय म्हणतो? स्मॉल इंटेस्टाईन. आता स्मॉल इंटेस्टाईन काय आहे तर बघा, स्मॉल इंटेस्टाईन इज डिस्टिंग्विश इंटू 3 रिजन्स. स्मॉल इंटेस्टाईनला आपण परत 3 रिजनमध्ये काय करू आलो? डिस्टिंग्विश करू आलो. आता ते 3 पार्ट कोणकोणते तर बघा, सी शेप डिओडेनम पहिला पार्ट कशाचा? आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचा. दुसरा पार्ट काय? अ लॉंग कॉइल्ड मिडल पोर्शन जेजुनम. पहिला पार्ट आहे सी शेप डिओडेनम. नेक्स्ट पार्ट आहे अ लॉंग कॉइल्ड मिडल पोर्शन जेजुनम अँड अ व्हेरी लॉंग हायली कॉइल्ड इल्युयम. म्हणजे सर्वात जास्त लॉंग जो पार्ट आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचा त्याला आपण काय म्हटलं? इल्युयम. बघा स्मॉल इंटेस्टाईनचे आपण 3 पार्ट पाडले. सर्वात पहिला पार्ट आहे तुमचा सी शेप डिओडेनम, दुसरा आहे जेजुनम आणि तिसरा काय आहे? इल्युयम. अशा 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण स्मॉल इंटेस्टाईनचं काय करू आलो? डिवायडेशन करू आलो. द ओपनिंग ऑफ द स्टमक इंटू द डिओडेनम इज गार्डेड बाय द पायलोरिक स्पिंचर. बघा आता हा वर्ड नवीन आलेला आहे तुमच्यासाठी, स्पिंचर. स्पिंचरसाठी काही लोड जास्त घ्यायचं काम नाही. स्पिंचर म्हणजे समजून घ्यायचं एक नॉब. स्पिंचर म्हणजे काय? एक नॉब, ज्याला आपण कॉक म्हणतो, नळ म्हणतो. नळ कशासाठी बसवतो? आपल्याला हवं असतं तेव्हा, जेव्हा सप्लाय पाहिजे तेव्हा, आणि जो रिव्हर्स फ्लो आहे तो आपल्याला प्रिव्हेंट करायचा असेल तर तिथं आपण काय करतो? नॉब बसवतो. त्यालाच आपण काय म्हणून राहिलो? स्पिंचर म्हणून राहिलो. आता इथं नॉबची काय गरज आली बा? तर बघा नॉब म्हणजेच आपण स्पिंचर म्हणून राहिलो. द ओपनिंग ऑफ द स्टमक इंटू द डिओडेनम. म्हणजे डिओडेनममध्ये जेव्हा स्टमकची ओपनिंग होते, स्टमक डायरेक्ट स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ओपन होऊन राहिलं आणि स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट आहे डिओडेनम. आता जेव्हा स्टमक डिओडेनममध्ये ओपन होते त्याच्यामध्ये एक स्पिंचर आहे, त्या स्पिंचरचं नाव काय? पायलोरिक स्पिंचर. म्हणजे तिथं एक नॉब बसवलेला आहे, तर नॉबला म्हटलेलं आहे पायलोरिक स्पिंचर. आता या नॉबचं, या स्पिंचरचं वर्क काय तर बघा, इल्युयम ओपन्स इंटू द लार्ज इंटेस्टाईन, मेकल्स, डिव्हर्टिकुलम आर फाउंड इन इल्युयम. आणि जो इल्युयमवाला पार्ट आहे, जो लास्ट पार्ट आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचा, जो ओपन होते डायरेक्ट लार्ज इंटेस्टाईनमध्ये, आणि तो कसा आहे की मेकल्स डिव्हर्टिकुलम आर फाउंड इन द इल्युयम. म्हणजे म्हणूनच मेकल्स डिव्हर्टिकुलम आपल्या स्मॉल इंटेस्टाईनच्या या इल्युयमवाल्या पार्टमध्ये
प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर इल्युएम इज द पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन व्हाईल इल्युएम इज द पार्ट ऑफ कॉक्सल बोन. इल्युएम काय की लास्ट पार्ट आहे, लॉंग पार्ट आहे तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनचा. आणि बघा हा स्मॉल इंटेस्टाईनचा तर पार्ट आहेच, परंतु तुमच्या बॉडीमधल्या कॉक्सल बोनचा सुद्धा हा एक पार्ट आहे. कॉक्सल बोन म्हणजे काय तर तुमच्या पेल्विक गर्डलची जी बोर्ड आहे. पेल्विक गर्डल म्हणजे काय, जसं आपले थोरेसिक कॅव्हिटी आहे, थोरेसिक कॅव्हिटीच्या खाली काय ॲब्डोमिनल कॅव्हिटी प्रेझेंट आहे. आणि ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या खाली हा वाला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हटलं, पेल्विक गर्डल. त्या पेल्विक गर्डलचा सुद्धा एक पार्ट आहे, कोण तुमचा इल्युएम. आणि कशाचा पार्ट आहे आणखी, आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचा एक लॉंग पार्ट आहे. त्याच्यानंतर बघा आणखी काय दिलेलं आहे, डिओडेनम इज द शॉर्टेस्ट अँड वाइडेस्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. जेव्हा स्मॉल इंटेस्टाईनचा आपण विचार करतो, आपला जो डिओडेनम आहे हा डिओडेनम काय, हा शॉर्टेस्ट आहे आणि वाइडेस्ट आहे. शॉर्टेस्ट अँड वाइडेस्ट पार्ट कशाचा, आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचा. व्हाईल इल्युएम इज द लॉंगेस्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. आणि जेव्हा आपण इल्युएमचा विचार करतो की हा काय, हा इल्युएम हा शॉर्टेस्ट पार्ट आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचा. त्याच्यानंतर इल्युएम ओपन इनटू द कॅइकम थ्रू इलिओकॅइकल हॉल विच प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ फिकल मॅटर. बघा आपलं जो इल्युएम आहे, इल्युएम लास्ट पार्ट आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनचा आणि कॅइकम हा फर्स्ट पार्ट आहे लार्ज इंटेस्टाईनचा. आता हा कॅइकम जो इल्युएम आहे तो कॅइकनमध्ये ओपन होते एका वॉलच्या थ्रू. त्या वॉलचं नाव आहे इलिओकॅइकल हॉल. आणि त्या वॉलचं वर्किंग काय आहे, तो हा प्रिव्हेंट करू राहिला बॅक फ्लो कशाचा, जे फिकल मॅटर आपल्या इंटेस्टाईनमध्ये प्रोड्यूस होऊ राहिलं त्याचा बॅक फ्लो होऊ नये म्हणून इथं आणखी एक स्पिंचर प्रेझेंट आहे. त्या स्पिंचरचं नाव आहे इलिओकॅइकल हॉल. त्याला आपण वॉल म्हणा किंवा स्पिंचर म्हणा, त्याचं नाव काय इलिओकॅइकल वॉल. त्याच्यानंतर तुम्हाला लेन दिलेली आहे आपल्या कंप्लीट स्मॉल इंटेस्टाईनची तिन्ही पार्टची. बघा डिओडेनमची लेन सांगितली आहे तुम्हाला 25 to 30 सेंटीमीटर, सेंटीमीटरमध्ये आहे. हे काय त्याचं युनिट आहे. युनिटवर कधी फोकस करायचं, कारण की जर तुम्ही नंबरवर फोकस केलं तर सगळ्यात जास्त तुम्हाला पार्ट 25 to 30 हा नंबर्समध्ये दिसते, कारण हा 2.5 आणि हा 3.5 आहे. परंतु नंबर सोडून जर तुम्ही युनिटवर फोकस केलं तर तेव्हा समजेल तुम्हाला की हा 25 to 30 सेंटीमीटर आहे. आणि जेजुनमची लेंथ किती सांगितली आहे, 2.5 मीटर आणि इल्युएमची लेंथ 3.5 मीटर्स आहे. वरचा जी डिओडेनमची लेंथ आहे ती सेंटीमीटरमध्ये आहे आणि जेजुनमची आणि इल्युएमची जी लेंथ आहे ते मीटरमध्ये आहे. म्हणजे सर्वात शॉर्टेस्ट अँड वाइडेस्ट पार्ट आपला राहील 25 to 30 सेंटीमीटर जो की आहे आपला डिओडेनम. आणि सर्वात लॉंगेस्ट पार्ट राहील आपला 3.5 मीटर जो की आहे आपला इल्युएम. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा डायग्राम दिली आहे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. फिगर कशाची आहे, पार्ट्स ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. बघा त्याच्यामध्ये आपण बघूया हा वाला डिओडेनम, म्हणजे इथं स्टमक संपलं. स्टमक संपल्यानंतर जो सर्वात आधी येणारा पार्ट आहे ब्ल्यू कलरमध्ये दिसते, हा सी शेप ऑर्गन, हा सी शेप पार्ट. या सी शेप पार्टला आपण काय म्हटलेलं आहे, डिओडेनम. हा सी शेप पार्ट काय आपला डिओडेनम. त्याच्यानंतर नेक्स्ट येणारा पार्ट आहे डिओडेनम जस्ट संपल्या त्याच्यानंतर हा आपला पार्ट आहे. नेक्स्ट मिडल पार्ट ज्याला आपण म्हणतो जेजुनम. बघा जो हा मी रेड कलरनी ड्रॉ करत आहे हा आहे तुमचा जेजुनमवाला पार्ट. जो ब्ल्यू कलरनी ड्रॉ केला तो आहे तुमचा डिओडेनम. नेक्स्ट वाला पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईनचा सेकंड पार्ट, मिडल पार्ट ज्याला आपण जेजुनम म्हटलं. आणि लास्ट वाला थर्ड पार्ट आहे जो की मी आता व्हायलेट कलरनी ड्रॉ करत आहे, त्याचं नाव आहे आपला लास्ट ऑर्गन लॉंगेस्ट आहे, त्याचं नाव आहे इल्युएम. बघा हा जो मी व्हायलेट कलरनी ड्रॉ करून दाखवला हा काय तुमचा थर्ड पार्ट, हा लॉंगेस्ट पार्ट आहे तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनला, ज्याला आपण काय म्हणतो इल्युएम. लक्षात आलं. तिन्ही पार्ट, हा आपला डिओडेनम, हा दुसरा आहे जेजुनम आणि तिसरा आहे हा इल्युएम. हा काय डिओडेनम बघा सी शेप दिसते, शॉर्टेस्ट अँड वाइडेस्ट पार्ट आहे. जेजुनम मिडल पार्ट आहे आणि इल्युएमचा जर विचार केला तर हा लॉंगेस्ट आणि हायली कॉइल्ड पार्ट आहे तुमच्या स्मॉल इंटेस्टाईनचा. त्याच्यानंतर बघा स्मॉल इंटेस्टाईन झाल्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट पार्ट जो बघायचा आहे तो आहे लार्ज इंटेस्टाईन. बघा कोणता पार्ट आहे, लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनबद्दल काय दिलेलं आहे बघा, लार्ज इंटेस्टाईन कन्सिस्ट ऑफ कॅइकम, कोलन अँड रेक्टम. लार्ज जे इंटेस्टाईन आहे ते काय कन्सिस्ट करते, हे सुद्धा तीन पार्ट कन्सिस्ट करू राहिले. पहिला आहे कॅइकम, दुसरा आहे कोलन आणि तिसरा आहे रेक्टम. तीन वेगवेगळे पार्ट आहेत लार्ज इंटेस्टाईनचे. त्याच्यानंतर कॅइकम काय, कॅइकम इज अ स्मॉल ब्लाइंड सॅक विच होस्ट सम सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. कॅइकम काय एक स्मॉल ब्लाइंड सॅक आहे जी की होस्ट करू राहिलं काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सला. आपण कॅइकमबद्दल केलं. त्याच्यानंतर बघा त्याची लेंथ दिलेली आहे लार्ज इंटेस्टाईनची जे की आहे
1.5 मीटर आहे, नॉट अ सेंटीमीटर. किती आहे? 1.5 मीटर. नेक्स्ट पॉईंट म्हणते इन द रॅबिट, जेव्हा आपण रॅबिटची स्टडी करतो डायजेशन ऑफ सेल्युलोज टेक्स प्लेस इन द कॅइकम. म्हणजे रॅबिटच्या बॉडीमध्ये जे डायजेशन होते सेल्युलोजचं, कोणाचं डायजेशन होते? सेल्युलोजचं. ते कुठं होऊ राहिलं तर कॅइकममध्ये, म्हणजे लार्ज इंटेस्टाईनच्या फर्स्ट पार्टमध्ये जो कॅइकम आहे त्याच्यामध्ये सेल्युलोजचं डायजेशन होते. कोणाच्या बॉडीमध्ये? रॅबिटच्या. त्याच्यानंतर नॅरो फिंगर लाईक ट्युब्युलर प्रोजेक्शन द व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स. बघा एक नॅरो स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला. बघा हे स्ट्रक्चर दिसते तुम्हाला नॅरो इथं, ज्याला आपण काय म्हणतो? व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स दिसते आहे. बघा हे जे स्ट्रक्चर दिसत आहे हे आहे तुमचं व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स. एक फिंगर लाईक प्रोजेक्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो? अपेंडिक्स. बघा व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स बद्दल काय सांगितलं आहे? अ नॅरो फिंगर लाईक ट्युब्युलर प्रोजेक्शन द व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स विच इज व्हेस्टिजियल ऑर्गन. हा काय? अपेंडिक्स प्रत्येकाच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते. की तुम्ही आता रोज समाजात वावरत असताना तुमच्या कानावर अशा गोष्टी येत असतील किंवा अपेंडिक्स, याला अपेंडिक्सचा त्रास आहे, त्याला अपेंडिक्स झाला, त्याचं अपेंडिक्समुळे पोट दुखत आहे, तर तो अपेंडिक्स हाच आहे, ज्याला आपण काय म्हणत आहे? व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स. आता काय बरं याच्यामुळे आपल्या स्टमकमध्ये पेन होते? तर बघा विच इज व्हेस्टिजियल ऑर्गन, हा एक व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. अरायजेस फ्रॉम द कॅइकम, आणि कॅइकम पासून हा काय उराला? अराईज उराला. इन्फ्लामेशन ऑफ व्हर्मिफॉर्म, लक्ष द्या आता काय? इन्फ्लामेशन ऑफ व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स इज कॉल्ड ॲज अपेंडिसायटिस. जेव्हा तुमच्या अपेंडिक्सवर इन्फ्लामेशन होते, इन्फ्लामेशन म्हणजे सूज येणे, जेव्हा तुमच्या अपेंडिक्सवर इन्फ्लामेशन होते तेव्हा काय होते की स्टमकमध्ये तुमच्या पेन व्हायला लागते, तेव्हा तुम्हाला अपेंडिक्सचा त्रास जाणवतो. ॲक्च्युली अपेंडिक्स हा कोणता डिसीज नाही आहे, तो प्रत्येकाच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. परंतु जेव्हा त्याच्यावर इन्फ्लामेशन येते तेव्हा काय करते? तो व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स इज अ लिम्फॉइड टिश्यू, आणि तेव्हा काय करतो? जे अपेंडिक्सवर सुजन येते, इन्फ्लामेशन येते, त्या कंडिशनला आपण म्हणतो अपेंडिसायटिस, आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? अपेंडिसायटिस. व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स इज अ लिम्फॉइड टिश्यू, आणि व्हर्मिफॉर्म अपेंडिक्स जो आहे तो काय? एक लिम्फॉइड टिश्यू आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगितलं आहे की द कॅइकम ओपन्स इन टू द कोलम. जो कॅइकमवाला फर्स्ट पार्ट आहे, बघा आता 4 पार्ट बघू आपण. पहिला पार्ट आहे कॅइकम, हा तुमच्या लार्ज इंटेस्टाईनचा फर्स्ट पार्ट आहे, दिसते कॅइकम, याला आपण काय म्हटलं आहे? कॅइकम. हा फर्स्टवाला पार्ट आहे तुमच्या लार्ज इंटेस्टाईनचा. हा ओपन होऊन आला कुठं? सेकंड पार्टमध्ये. बघा कॅइकम ओपन्स इंटू द कोलम, कुठे होऊन आला? हा कोलनमध्ये. कोलन इज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. आता तो तुमचा कॅइकम कोलनमध्ये ओपन होऊन आला, पण कोलनच्या आणखी 4 पार्ट दिलेले आहेत. बघा कॅइकम ओपन झाला कोलनमध्ये, कोलनचा हा वाला जो पार्ट दिसत आहे याला तुम्ही म्हणा असेंडिंग कोलन. हा फर्स्ट पार्ट आहे तुमच्या कोलनचा. सेकंड डिस्ट्रीब्युशन आपण असं केलं की हा जो आहे तुमचा ट्रान्सवर्स कोलन, हा वाला जो पार्ट दिसत आहे तुमचा याला आपण म्हटलं ट्रान्सवर्स कोलन. तिसरा जो पार्ट आहे याला आपण म्हटलं डिसेंडिंग कोलन. बघा हा जो पार्ट आहे याला 3rd नंबर देऊ आपण, हा आहे तुमचा डिसेंडिंग कोलन. आणि चौथा पार्ट आहे तुमचा सिग्मॉइड कोलन. बघा हा जो दिसते हा इथून टर्न झाला डिसेंडिंग नंतर, याला आपण 4th नंबर देऊ, आणि हा पार्ट आहे तुमचा सिग्मॉइड कोलन. असे 4 वेगवेगळे पार्ट तुमच्या लार्ज इंटेस्टाईनच्या कोलन या पार्टचे आहेत. लार्ज इंटेस्टाईनला तुम्ही 3 पार्टमध्ये डिवाइड केलं, एक म्हणजे कॉइकम, दुसरा आहे कोलन, आणि तिसरा आहे रेक्टम. त्यामधला जो कोलन आहे, कोलन सुद्धा 4 पार्टमध्ये वेगवेगळ्या डिवाइड झालेला आहे. पहिला त्याचं म्हटलं असेंडिंग कोलन, दुसरा ट्रान्सव्हर्स कोलन, तिसरा आहे डिसेंडिंग कोलन, आणि चौथा आहे सिग्मॉइड कोलन. तेच पार्ट सांगितलं आहे, अँड असेंडिंग, ट्रान्सवर्स, डिसेंडिंग पार्ट अँड सिग्मॉइड कोलन. त्याच्यानंतर बघा डिसेंडिंग पार्ट ऑफ कोलन इंटू द रेक्टम विच ओपन्स थ्रू द ॲनस. जो लास्टवाला पार्ट आहे तुमचा सिग्मॉइड कोलन, हा कुठं ओपन होते? तुमच्या रेक्टममध्ये ओपन होऊन राहिला, आणि हा रेक्टम नंतर कंटिन्यू कुठं करते? ॲनल कॅनल, ज्याला आपण ॲनस सुद्धा म्हणतो, जो नंतर कुठं ओपन होऊन राहिला? तुमच्या ॲनसमध्ये. समजलं? आज बघा एलिमेंटरी कॅनलचे आपण नेक्स्ट ऑर्गन पाहिले, काही कालच्या सेशनमध्ये पाहिले फॅरिंग्सपर्यंत, आणि फॅरिंग्सपासून समोरचे आज आपण आजच्या सेशनमध्ये कंप्लीट केले. कालच्या लेक्चरमध्ये आपण माउथ बक्कल कॅव्हिटी पाहिलं, त्याच्यानंतर टंग पाहिले आणि टीथ पाहिले, आणि आजच्या सेशनमध्ये आपण फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन हा सर्व पार्ट काय केला? इन्क्लूड केला. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम इथं आपण कंप्लीट केली. याच्यानंतरचा जो पार्ट आहे, आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे 2 पार्ट केले होते, एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा असोसिएटेड और डायजेस्टिव्ह ग्लँड. आता इथं एलिमेंटरी कॅनल आपल्या कंप्लीट झाली. उद्याच्या सेशनमध्ये आपल्याला असोसिएटेड ग्लँड्स बघायचे आहेत. तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे आता असोसिएटेड और डायजेस्टिव्ह ग्लँड. तोपर्यंत
धन्यवाद.